मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये पुनश्च एकदा स्वागत. आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 2.6 पाहतोय. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये 7वं एक उदाहरण आहे. नेहमी विचारलं जातं आणि थोडंसं तुम्हाला ते दिसायला किंवा वाचल्यानंतर अवघड वाटतं, परंतु एकदम सोपं उदाहरण आहे आणि प्रत्येक वेळेला ते विचारण्याची शक्यता असते. 3 किंवा 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. मी उदाहरण वाचतोय, तुम्हाला सुद्धा आपल्या स्क्रीनवर दिसेल. इथं तुम्ही ते काय करायचं आहे, वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 kilometer per hour. Find the speed of water. आता हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे काळ काम वेग या प्रकारामध्ये आहे. आपल्याला वेग दिलेला आहे किंवा वेग काढायचा आहे, वेळ दिलेला आहे, अंतर दिलेलं आहे, म्हणजे असं काहीतरी थोडंफार आहे ते. मी परत एकदा वाचतोय बघा. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 kilometer डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न्स टू द सेम स्पॉट. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक हा जो मुलगा असेल किंवा व्यक्ती असेल त्याने काय केलं आहे, 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न. डाऊनस्ट्रीम याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेनं, अँड रिटर्न्स म्हणजे परत विरुद्ध दिशेनं, तो 8 तासामध्ये 36 किलोमीटर अंतर कापतो. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. आता या ज्या बोटीनं तो निघालेला आहे त्या बोटीचा वेग, स्टील वॉटर म्हणजे संत पाण्यातला वेग आहे 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग काढायचा आहे. आता हे करत असताना आपल्याला एक दोन गोष्टी पहिल्यांदा माहीत पाहिजेत. बघा इकडं, ए टू बी हे अंतर आहे. हे अंतर किती किलोमीटर सांगितलेलं आहे? 36 किलोमीटर, 36 किलोमीटर. आता ही जी काही ही जी बोट आहे ती या दिशेनं जाते, म्हणजे डाऊनस्ट्रीम, प्रवाहाच्या दिशेनं. डाऊनस्ट्रीम याचा अर्थ प्रवाहाच्या दिशेनं, आणि परत येते. याला किती वेळ लागतो? 8 तास लागतात, 8 तास. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की जाताना आणि परत येताना त्याला 8 तास लागतात. हे अंतर आहे 36 किलोमीटर, म्हणजे जाताना 36 किलोमीटर आणि येताना 36 किलोमीटर. हे तो 8 तासामध्ये काय करतोय, अंतर कापतोय प्रतीक. तर आपल्याला पाण्याच्या प्रवाहाचा, फाइंड द करंट स्पीड ऑफ करंट वॉटर, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग आपल्याला शोधायचा आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्यानंतर आपण इथं काय करायचं आहे, आपल्याला सोल्युशन. हे लक्षात आलं का तुमच्या? बघा हे, तर सोल्युशनमध्ये काय आहे, जे दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. प्रतीक टेक्स प्रतीक टेक्स 8 hours. प्रतीक टेक्स 8 hours म्हणजे तो 8 तास घेतोय जाण्याचं आणखीन येण्याचं. ते इथं उदाहरणामध्ये दिलेलं आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल. उदाहरणामध्ये दिलेलं आहे ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम म्हणूया आपण. अपस्ट्रीम किंवा विरुद्ध दिशेनं, रिटर्न्स, तो परत आलाय, गेलाय आणखीन परत आलाय, टू द सेम स्पॉट. सेम स्पॉट म्हणजे इकडं बी पर्यंत गेला आणि परत इकडून ए पर्यंत आलेला आहे, म्हणजे डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं त्याचा प्रवास झालेला आहे. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर
इज इक्वल टू 12 किलोमीटर पर आवर. बोटीचा वेग 12 किलोमीटर आहे, पण त्या बोटीला काय केलेलं आहे, प्रवाहाच्या दिशेनं काय होणार आहे, प्रवाहाचा वेग आपण काय केलेला आहे, x मांडलेला आहे. प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम टू द सेम स्पॉट. उदाहरणामध्ये ही माहिती दिलेली आहे, तीच आपण लिहून घेतली आहे की प्रत्येकनं काय केलं आहे, 36 किलोमीटर जायचं आणि 36 किलोमीटर यायचं. पण कसं, प्रवाहाच्या दिशेनं आणखीन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. त्याला किती वेळ लागला, 8 तास लागले. आता स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर दिलेलंच आहे आपल्या उदाहरणामध्ये, गिवन आहे ते 12 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला पाण्याचा वेग विचारलेला आहे, पाण्याचा वेग, म्हणून लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट इज x किलोमीटर पर आवर. आता इथं पाण्याचा वेग x आहे, बोटीचा वेग 12 आहे, तर जाताना पाणी इकडे काय होणार आहे, जात असताना 12 अधिक x किलोमीटर पर आवर होणार. बोटीचा वेग वाढणार आहे, कारण का, बोटीचा वेग आणखीन त्याला पाणी परत पाठीमागून काय करणार आहे, पुशअप करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सायकलवरून निघालेला आहात आणि सायकलवरून जात असताना तुम्ही काही वेगानं निघाला आणि तुमचा मित्र पाठीमागून आला आणि तो त्या सायकलला काय करायला लागलाय, धक्का मारायला लागलाय. म्हणजे काय होईल, आपोआपच तुमचं स्पीड वाढेल, बरोबर आहे की नाही. तेच पाठीमागं इकडे येताना 12 किलोमीटर तुमचा वेग आहे, परंतु पाठीमागून तुमचा मित्र ओढायला लागलाय, म्हणजे आपोआपच तुमचा वेग कमी होईल, म्हणून -x. येते का लक्षात. जाताना आपल्याला कोणीतरी धक्का देतं, कुणाचं तरी बळ मिळतं, म्हणून प्लस. आणखी परत येताना प्रवाह पाठीमागं ढकलणार, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हटल्यावर. अशा पद्धतीनं जाताना 12 प्लस x आणि येताना 12 मायनस किंवा 12 वजा x. आणि म्हणून इथं म्हणायचं काय, लेट स्पीड ऑफ वॉटर, स्पीड ऑफ बोट, therefore speed of boat in downstream is equal to 12 plus x kilometer per hour and speed of boat upstream is equal to 12 minus x किलोमीटर पर आवर. समजले का बघा. हे म्हणजे पाण्याच्या दिशेनं जाताना बोटीचा वेग काय असेल तो थोडासा वाढणार आहे, पुशअप मिळणार आहे त्याला. आणखीन स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम म्हणजे विरुद्ध दिशेनं पाठीमागे येताना काय होणार आहे, थोडासा वेग कमी होणार आहे, त्यामुळं मायनस चिन्ह, 12 मायनस x. आता आपल्याला हे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हे सूत्र आहे, हे महत्त्वाचं सूत्र आहे. आता इथं पहिल्यांदा 2 वेळ आहेत, म्हणजे जाताना आणखीन येताना, म्हणून आपण काय करू, इथं t1 इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे 36, स्पीड किती आहे 12 प्लस x आवर्स, t2 36 अपॉन 12 मायनस x आवर्स. हे लक्षात येते का बघा. हा जातानाचा वेळ आहे आणि हा येतानाचा वेळ. आता जाताना आणि येताना प्रत्येकाला किती वेळ लागलाय, 8 आवर्स, म्हणजे 8 तास लागलेला आहे. आणि म्हणून इथं t1 प्लस t2 इज इक्वल टू 8 आवर्स. आता t1 किती आहे 36 अपॉन 12 प्लस x प्लस t2 किती आहे 36 अपॉन 12 मायनस x इज इक्वल टू 8. इथं 36 आहे, इथं 36 आहे, म्हणजे आपण जर हे कॉमन 36 घेतला तर 1 अपॉन 12 प्लस x प्लस 1 अपॉन 12 मायनस x इज इक्वल टू 8. बरोबर आहे का. आणि मग आता हे गुणिले 36 इकडे गेलं तर काय होईल, भागिले होईल, म्हणजेच आणि या दोघांचा तिरकस गुणाकार इथं होईल. बरोबर, म्हणजे इथं आला 12 मायनस x प्लस
12 प्लस एक्स यानं इकडं गुणलेलं आहे, यानं 12 प्लस एक्सनं या 1ला गुणलेलं आहे, डिवायडेड बाय 12 प्लस एक्स 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8/36. आता इथं कशाचा भाग जातोय का बघा, किंवा इथं बघा मायनस एक्स प्लस एक्स म्हणजे 12 प्लस 12 24 अपॉन इथं बघा ए प्लस एक्स ए मायनस एक्स ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू हा कशाचा विस्तार आहे, तर हा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा विस्तार आहे. बघा बरं, 12ला आपण ए म्हटलं तर 12 म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी हा कुणाचा आहे, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा हा विस्तार आहे. आणि म्हणून यासाठी आपण असं लिहू शकतो 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 एके 4 4 2 8 4 9 36 म्हणजे 2/2/9. समजते का बघा, हे थोडंसं. आता इथं परत तिरकस गुणाकार करूया. 24 24 × 9 इज इक्वल टू 2 × 12चा वर्ग 12चा वर्ग 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता 24 गुणिले 9 9 9 चौक 36 9 2 18 आणि म्हणजे 216 इज इक्वल टू 288 मायनस 2x स्क्वेअर. हे तुम्ही सोडवू शकताय का, हे फारसं अवघड नाही आहे. इथं गुणाकार आहे, या 2नं 144ला गुणलेला आहे आणि परत 2नं या एक्स वर्गला गुणलेला आहे म्हणजे 216 मायनस 288 इज इक्वल टू मायनस 2x स्क्वेअर. इथं या दोघांची वजाबाकी मायनस 72 इज इक्वल टू मायनस 2x स्क्वेअर. मायनस मायनस प्लस होईल, मायनस मायनस प्लस, आणि म्हणून एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 72/2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 36 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट of both sides plus minus 6 is equal to x. plus minus 6 is equal to x. आता हे सगळं जर तुम्हाला समजलं असेल तर शेवटचं जे उत्तर आहे हे काय आलेले बघा, एक्सच्या 2 किमती मिळालेल्या आहेत, एक्सची 6 एक किंमत मिळाली आणि -6 आहे. आणि हा वेग नेहमी कसा असतो, पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह नसतो. आणि म्हणून मग x इज इक्वल टू 6 km/h म्हणजे स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग 6 km/h.